नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7व्या वर्गातील आपले जे युनिट नंबर 3 आहे, त्याच्या आपण नवीन चॅप्टरला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. तर बघा आपलं जे युनिट आहे 3 युनिट आहे आणि त्याचा त्याचा आज काय अभ्यासणार आहोत आपण 3.5 द रेड हेडेड लीग ही जी स्टोरी आहे ती आपण म्हणजे अभ्यासणार आहोत. तर बघा द रेड हेडेड लीग म्हणजे काय? द रेड हेड म्हणजे काय? जे डोक्यावरचे जे लाल केस असतात आणि लीग म्हणजे संघटना. तर या स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक शर्लॉक होम्सची स्टोरी दिलेली आहे. जे ब्रिटिश ऑर्थर होते काय त्यांचं नाव कोनन डॉयल त्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे आणि शर्लॉक होम्स त्यांचं मेन कॅरेक्टर आहे. तर आपल्याला ही जी स्टोरी आहे तर ती अभ्यासायची आहे, की जी मेन म्हणजे शर्लॉक होम्स कसे ते डिटेक्टिव्ह होते, कसे शोध लावायचे आणि ही खूप फेमस अशी नॉव्हेल आहे. आपण वाचली असेल, त्याच्यावर मूव्हीज वगैरे सुद्धा बनलेल्या आहेत. तर शर्लॉक होम्सच्या तुम्ही मूव्ही पण बघितलेल्या असेल. तर हे कादंबरीमधलं एक कोनान यांनी लिहिलेलं काय आहे, एक खूप मजेशीर आणि खूप असं क्युरियस म्हणजे उत्सुकता वाढवणारं असं जे एक कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर काय आहे आपल्याला इथे अभ्यासायला इथे आहे. मिस्टर डंकन रॉस, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग अपॉइंटेड मिस्टर विल्सन फॉर द जॉब. तर आपल्याला काय दिसतात इथे मिस्टर डंकन रॉस आहेत. मिस्टर डंकन रॉस आहेत. हे काय होते? अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. तर हे रिप्रेझेंटेटिव्ह होते म्हणजे काय होते? त्याचे जे अध्यक्ष होते. रेड हेड लीगचे काय होते? मिस्टर डंकन रॉस हे अध्यक्ष होते ऑफ रेड हेडेड लीग. म्हणजे लाल केस असलेल्या लोकांची जी संघटना होती त्याचे हेड कोण होते? त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्यांचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? मिस्टर डंकन रॉस अपॉइंटेड मिस्टर विल्सन फॉर द जॉब. तर मिस्टर डंकन रॉसने काय केलं? मिस्टर विल्सन यांना जॉब दिलं म्हणजे त्यांना नोकरी दिली. खूप सारे लोक आले होते पण त्यांनी यांनाच सिलेक्ट केलं. त्यांनी म्हटलं की हे परफेक्ट आहे आणि त्यांनी मिस्टर डंकन रॉसनी काय केलं? मिस्टर विल्सन यांना काय केलं? हे जॉब त्यांना दिलं. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज व्हेरी सिम्पल ऑफ कॉपिंग आउट द एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. तर बघा ब्रिटानिकाचा एनसायक्लोपीडिया होता म्हणजे ज्ञानकोश. एनसायक्लोपीडिया म्हणजे काय मुलांनो? ज्ञानकोश. म्हणजे ज्याच्यात आपल्याला सगळे शब्दांचे अर्थ, व्याख्या आणि त्याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर आपल्याला एनसायक्लोपीडियामध्ये मिळते. म्हणजे तेच शब्द कुठल्या भाषेत कसे वापरले जातात, त्याच्या व्याख्या काय असतात, म्हणजे डेफिनेशन्स काय असतात आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती डिटेलमध्ये माहिती आपल्याला एनसायक्लोपीडियामध्ये मिळते. आणि तुम्ही डिक्शनरी बघितली असेल तर डिक्शनरीमध्ये काय असतात आपल्याला त्या शब्दांचे अर्थ असतात, प्रोनाउन्सिएशन असतात. पण त्याच्यापेक्षा जास्त डीप माहिती कुठे असते? एनसायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोशात असते. आणि एन्सायक्लोपीडिया किंवा ज्ञानकोश पाहाल तर तुम्ही ते अल्फाबेटिकली त्याचे जे स्पेलिंग्स असतात ते स्टार्ट होतात. जसे ए पासून स्टार्ट होईल, मग बी, मग सी. तर असे ए पासून जे काही शब्द आहेत ते पूर्ण म्हणजे सिक्वेन्सनी दिलेले असतात. तर बघा काय दिलेलं आहे? द पे वॉज व्हेरी गुड. आता मिस्टर डंकन रॉस आहे, ह्या कामासाठी त्यांना खूप चांगली सॅलरी देत होते, खूप छान पगार देत होते अँड द वर्क वॉज व्हेरी सिम्पल. आणि काम काय होतं? व्हेरी सिम्पल म्हणजे खूपच सोपं असं काम होतं. ऑफ कॉपिंग आउट ऑफ द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. तर ब्रिटानिकाचा एन्सायक्लोपीडिया होता म्हणजे ज्ञानकोश होता. त्याच्यातले जे शब्द होते अल्फाबेटिकली ए पासून जे स्टार्ट होतात ए टू झेड पर्यंत जे काही शब्द होतात, जे काही त्याच्या व्याख्या असतात, काही अर्थ असतात, तर त्यांना अल्फाबेटिकली ते काय करायचं होतं? जसंच तसं त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना जे काम दिलं होतं तर ते एन्सायक्लोपीडिया म्हणजे जे काही लिहिलेलं होतं ते तसं त्यांना जसंच्या तसं लिहायचं होतं. म्हणजे कामाचा जास्त त्यांना ताण नव्हता. मिस्टर स्पॉल्डिंग एनकरेज मिस्टर विल्सन टू टेक अप द जॉब. तर बघा यांचे जे मिस्टर विल्सनचे काय होते? असिस्टंट होते. काय नाव होतं त्यांचं? मिस्टर सॉल्डिंग. तर मिस्टर सॉल्डिंग एनकरेज त्यांनी त्यांना एनकरेज केलं म्हणजे एनकरेज करणे म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं. एनकरेज म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं की प्रोत्साहन दिलं मिस्टर विल्सन टू टेक अप द जॉब. मिस्टर विल्सननी जॉब करावं याच्यासाठी त्यांना खूप प्रोत्साहन कोणी केलं? त्यांचे जे असिस्टंट होते सॉल्डिंग यांनी काय केलं? त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही हे जॉब डेफिनेटली करा. ही इवन अश्युअर्ड विल्सन दॅट ही वुड लुक आफ्टर विल्सन्स बिझनेस इन हिज ॲब्सेन्स. आणि त्यांच्या असिस्टंटनी हे सांगितलं की ही इवन अश्युअर्ड दॅट. अश्युअर्ड म्हणजे त्यांना खात्री करून दिली. अश्युअर्ड करणं म्हणजे काय मुलांना? खात्री करून देणे. त्यांनी खात्री करून दिली
मिस्टर विल्सनना खात्री करून दिली, अश्युअर्ड करून दिलं दॅट ही वुड लुक आफ्टर विल्सन्स बिझनेस इन हिज ॲब्सेन्स. म्हणजे मिस्टर विल्सन जेव्हा ही जॉब करायला 10 ते 2 हा जो टायमिंग आहे तेव्हा ते नोकरीसाठी जर त्या ऑफिसमध्ये जातील तर त्यांच्या सगळ्या कामाची जबाबदारी कोणाकडे असेल, तर मिस्टर जे म्हणजे त्यांचे जे असिस्टंट होते स्पॉल्डिंग, तर ते हे सगळं काम सांभाळतील. हे त्यांनी काय केलं, अश्युअर्ड केलं की म्हणजे तुम्ही इकडची काळजी करू नका, मी तुमचं काम योग्य तरीकेने सांभाळेल आणि तुम्ही हे जॉब ऍक्सेप्ट करा, हे त्याच्या असिस्टंटनी त्यांना फोर्स केलं. मिस्टर विल्सन वॉज डुईंग द जॉब सिन्सिअरली. आता बघा त्यांना त्यांच्या जे असिस्टंट होतं त्यांनी एवढी मदत केली, एवढं सांगितलं, एन्करेज केलं. त्यावर मिस्टर विल्सन वॉज डुईंग द जॉब सिन्सिअरली. तर त्यामुळे विल्सन यांनी ते जॉब ऍक्सेप्ट केलं आणि ते त्यांचं काम ते सिन्सिअरली म्हणजे छान मनापासून करू लागले. अँड वॉज गेटिंग पेड फॉर द सेम ऑन द टाइम. आणि त्यांचं जे असं ठरलं होतं की प्रत्येक आठवड्याच्या शेवटी त्यांना 4 पौंडची सॅलरी आहे ते त्यांना मिळेल. तर त्यांना ती रेग्युलर सॅलरी पण जे 4 पौंड सॅलरी होती त्यांना ती रेग्युलर आठवडा संपल्यानंतर, त्यांचं काम संपल्यानंतर त्यांना मिळायची. तर बघा रेड हेडेड लीग होती, म्हणजे लाल केस असलेल्या लोकांची जी संघटना होती, तर त्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते म्हणजे अध्यक्ष होते ते कोण होते, मिस्टर डंकन रॉस. तर हे जे आपल्याला दिसत आहेत म्हणजे थोडे हेल्दी दिसत आहेत, तर हे कोण आहेत, त्या रेड हेडेड लीगचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, अध्यक्ष, आणि यांचं नाव काय आहे, मिस्टर डंकन रॉस. इनिशियली मिस्टर डंकन रॉस वुड ड्रॉप इन टू द सुपरवाइज मिस्टर विल्सन. तर बघा हे जे डंकन रॉस आहेत ते हे काय ऑफिसमध्ये यायचे, बघायचे, सुपरवायझर करायचे म्हणजे ऑब्झर्वेशन करायचे. मिस्टर विल्सन म्हणजे मिस्टर विल्सन हे ऑफिसमध्ये बरोबर येतात का, बरोबर काम करतात का, बरोबर एक्झॅक्टली त्यांचं काम संपल्यावरच ते जातात का, तर हे सगळं चेक करायला मिस्टर डंकन रॉस काय करायचे, ऑफिसमध्ये यायचे आणि त्यांना सुपरवाइज करायचे की खरंच आम्ही दिलेलं काम हे योग्य पद्धतीने करतात का. तर हे बघायला ऑफिसमध्ये रेग्युलर येतात की नाही हे बघायला ते ऑफिसमध्ये यायचे. बघा लेटर ही रेड्युस्ड हिज विजिट अँड फायनली स्टॉप्ड कमिंग ॲट ऑल. मग हळूहळू काय झालं, ते सुरुवातीला त्यांनी 2-4 आठवडे रेग्युलर यायचे आणि यांना बघायचे की हे बरोबर काम करतात की नाही हे बघायचे. लेटर म्हणजे काही काळानंतर ही रेड्युस्ड हिज विजिट, आणि मग त्यांचं काय झालं, रेड्युस्ड म्हणजे कमी होणे, म्हणजे त्यांनी भेटी देणं काय केलं, ऑफिसमध्ये येणं, ऑफिसमध्ये भेट देणं, व्हिजिट देणं ते त्यांनी कमी केलं. अँड फायनली स्टॉप्ड कमिंग ॲट ऑल. आणि नंतर तर त्यांनी बंदच केलं. पहिले रेग्युलर यायचे, मग त्यांनी थोडंफार ऑफिसमध्ये येणं कमी केलं आणि शेवटी म्हणजे फायनली स्टॉप्ड कमिंग ॲट ऑल, म्हणजे फायनली शेवटी त्यांनी काही दिवसानंतर ऑफिसमध्ये येणंच सोडलं त्यांनी. आफ्टर 8 वीक्स when Mr. Wilson went to his work as usual, he found the door locked with a little note. आणि बघा काय दिलेलं आहे इथे, बघा हे आफ्टर 8 वीक्स म्हणजे 8 आठवड्या नंतर, म्हणजे आफ्टर 8 वीक्स म्हणजे एका महिन्यामध्ये 4 वीक्स राहतात. तर आफ्टर 8 वीक्स म्हणजे आठवड्यानंतर, म्हणजे 8 आठवड्यानंतर, म्हणजे 2 महिन्यानंतर जेव्हा ते आले. आफ्टर 8 वीक्स म्हणजे 8 आठवडे झाले 2 महिन्यानंतर. वेन मिस्टर विल्सन वेंट टू हिज वर्क ॲज युजल, म्हणजे जसे मिस्टर विल्सन रोज आपल्या ऑफिसमध्ये रोज 10 वाजता न चुकता येतात आणि बरोबर 2 वाजता ते ऑफिसमधून जातात. तर न चुकता ते बरोबर आपल्या कामाच्या वेळेवर ऑफिसमध्ये आले. अँड ही फाउंड अ डोअर लॉक विथ अ लिटिल नोट. आणि त्यांना वाटलं की आपण जे ऑफिसमध्ये येतो तिथे ते लॉक लावलेला आहे, म्हणजे ताला लावलेला आहे. अँड डोअर लॉक्ड विथ अ लिटिल नोट, आणि ऑफिसला ताला लावलेला आहे आणि तिथे काय दिलेलं आहे, एक लिटिल नोट. इथे लिटिल नोट दिलेला आहे, म्हणजे एक चिठ्ठी अशी लावलेली आहे. आणि काय लिहिलेलं आहे इथे या चिठ्ठीमध्ये, द रेड हेडेड लीग इज डिसॉल्व्ड ऑक्टोबर 9, 1880. आणि तिथे लिहिलेलं होतं की ही जी रेड हेडेड लीग आहे म्हणजे लाल केस असलेल्या लोकांची संघटना आहे ती काय झालेली आहे, डिस्टॉल झालेली आहे, म्हणजे संपवण्यात आलेली आहे. आणि तिथे डेट लिहिलेली होती. आणि बघा याबद्दल त्यांनी ही जे रेड हेडेड लीग आहे ही डिसॉल्व्ह केली, तर याबद्दल मिस्टर विल्सन यांना कधी याच्यापूर्वी माहिती नव्हती दिली आणि यांना काही सांगण्यात आलं नव्हतं. तर अचानक ते रेग्युलर आपलं जसं काम करायचे तसे यायचे आणि 2 महिन्यानंतर म्हणजे ते पाहतात आपल्या रोजच्या टायमिंगवर आले आणि त्यांना दिसलं की अरे ऑफिसला तर लॉक लावलेला आहे आणि ही चिठ्ठी तिथे लावलेली आहे. तर हा प्रश्न त्यांना पडला की हे अचानक असं कसं झालं की एकदम हे जे आहे रेड हेडेड लीग ही अचानक बंद का बरं झाली. तर त्यांना काय झालं, याचा थोडा
शॉक बसला वगैरे बरं. त्यांना प्रश्न पडला. बघा, मिस्टर विल्सन वॉज शॉक्ड म्हणजे त्यांना काय शॉक झालं म्हणजे त्यांना धक्का बसला, की अचानक आपण इथे रोज काम करायला येतो. आपल्याला काही माहीत न करता, कोणी न सांगता हे जे ऑफिस आहे हे बंद का झालं? त्यांना असा ही मिस्टर विल्सन वॉज शॉक्ड म्हणजे त्यांना धक्का बसला. ही एन्क्वायर्ड इन द नेबरहूड. नेबरहूड म्हणजे त्यांनी शेजारी-पाजारी, ऑफिसच्या शेजारी काय केली? एन्क्वायरी केली. म्हणजे तपासणी केली, लोकांना विचारलं, की काय झालं हे रेड हेडेड जी लीग आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही बंद का बरं झाली माहिती आहे का? तर त्यांनी एन्क्वायरी केली, विचारपूस केली नेबरहूड म्हणजे जवळपासचे जे दुकानं होते, ऑफिसेस होते, तिथे त्यांनी विचारपूस केली. बट नो वन न्यू एनिथिंग अबाउट द लीग. पण या लीगविषयी, या संघटनेविषयी कोणालाही माहिती नव्हतं. म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या शेजारी जे दुकान होते, शॉप्स होते, यांनी एन्क्वायरी केली मिस्टर विल्सन यांनी. तेव्हा त्यांनी सांगितलं, की आम्हाला या संघटनेबद्दल काहीही माहीत नाही, आम्हाला काही माहीत नाही. ही फाउंड द होल थिंग अ मिस्ट्री. आता मिस्टर विल्सन यांना काय वाटलं, मिस्ट्री म्हणजे हे एक रहस्य वाटलं. मिस्ट्री म्हणजे काय? रहस्य. म्हणजे हे असं अचानक का का घडलं हे असं? तर ही फाउंड द होल थिंग मिस्ट्री म्हणजे त्यांना हे जे काही घडलेलं आहे, ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, ते त्यांना मिस्टेरियस वाटल्या म्हणजे आश्चर्यचकित आणि रहस्यमय वाटलं, की अचानक एक ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि मग तिथे जॉबसाठी मला सिलेक्ट केलं जातं आणि रोज माझ्याकडे लक्ष ठेवलं दिसतं. काही दिवसांनी कोणी येत नाही आणि 2 महिन्यानंतर ही लीग डिसॉल्व्ह होते, बंद होते. तर हे आणि आजूबाजूला विचारपूस केल्याबद्दल या लीगबद्दल कोणालाही काही माहीत नाही. तर हे त्यांना जेव्हा कळतं तर मिस्टर विल्सन यांना ही फाउंड अ होल थिंग अ मिस्ट्री म्हणजे त्यांना हे काय वाटते सगळं रहस्यमय वाटतं. हे कसं काय झालं? हे त्यांना काही समजतच नाही. ही मिस्ट्री काय? याच्या मागचं कारण काय आहे? हे त्यांना कळतच नाही. दॅट वॉज द रिझन ही वेंट टू द शेरलॉक होम्स टू सीक हेल्प आणि हेच कारण होतं, की त्यांना जॉब दिलं, ॲड आली, जॉब केला आणि त्यांना मग नंतर एकदम बंद झालं ते आणि चौकशी केल्यानंतर त्या संघटनेविषयी कोणालाही माहीत नाही. तर हाच जो प्रॉब्लेम आहे, ही जी मिस्ट्री आहे, ही रहस्यमय जी गोष्ट त्यांच्यासोबत घडलेली आहे, हाच प्रॉब्लेम घेऊन मिस्टर विल्सन कोणाकडे आले होते? मिस्टर विल्सन हे शर्लॉक होम्सकडे आले होते. दॅट वॉज द रिझन म्हणजे शर्लॉक होम्सकडे येण्याचं हेच कारण होतं. ही वेंट टू शर्लॉक होम्स टू सीक हेल्प म्हणजे आता शेरलॉक होमकडून त्यांना काय पाहिजे होती? मदत पाहिजे होती. ही मिस्ट्री सॉल्व्ह करण्यासाठी, हे जे रहस्यमय कथा घडलेली आहे, यासाठी त्यांना मिस्टर शर्लॉक होमची मदत हवी होती. बघा, ही फाउंड द होल थिंग अ मिस्ट्री दॅट वॉज द रिझन ही वेंट टू शर्लॉक होम्स रिसॉल्व द केस इन 2 डेज. बघा, मिस्टर होम्स आस्क्ड विल्सन फ्यू क्वेश्चन. आता बघा हे शर्लॉक होम्सकडे आले आणि शर्लॉक होम्सनी मिस्टर विल्सनला काही क्वेश्चन विचारले, काही प्रश्न विचारले. मिस्टर होम्स आस्क्ड विल्सन फ्यू क्वेश्चन. हे जे विल्सन आहेत यांना काही प्रश्न विचारले अबाउट स्पॉल्डिंग. अबाउट स्पॉल्डिंग. स्पॉल्डिंग कोण आहे? हा त्यांचा जो असिस्टंट आहे. मिस्टर स्पॉल्डिंग कोण होते? सांगा बरं मुलांनो, मिस्टर स्पॉल्डिंग कोण होते? हे मिस्टर विल्सन यांचे जे असिस्टंट होते. तर जेव्हा शर्लॉक होम डिटेक्टिव्ह आहेत ते यांनी काही प्रश्न विचारलं कोणाला? मिस्टर विल्सनला अबाउट स्पॉल्डिंग म्हणजे त्यांचा जो असिस्टंट होता त्याच्याविषयी प्रश्न विचारले अँड देन अश्युअर्ड हिम दॅट ही वुड रिझॉल्व द केस इन 2 डेज आणि त्यांनी अश्युअर्ड केलं. त्यांनी असं खात्रीने सांगितलं. अश्युअर्ड करणं म्हणजे खात्री. मिस्टर विल्सन यांनी मिस्टर शर्लॉक होम्स यांनी मिस्टर विल्सनना खात्रीने सांगितलं, अश्युअर्ड केलं दॅट ही वुड रिझॉल्व म्हणजे केस सॉल्व्ह करणे. रिझॉल्व द केस इन 2 डेज. ही जी त्यांची जी मिस्टेरियस जी केस आहे ती 2 दिवसात सॉल्व्ह केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं, असं खात्रीने मिस्टर विल्सनला सांगितलं. आता बघूया, की या गोष्टींचा शोध कसा लावतो. तर बघा, आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं, की जे मिस्टर विल्सन आहे, त्यांना एक ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि त्यांचा जो असिस्टंट आहे स्पॉल्डिंग, तो काय करतो त्यांना तिथे म्हणजे तिथे त्यांना घेऊन जातो आणि तो फोर्स करतो, की तुम्ही हा जॉब ॲक्सेप्ट करा. मी तुमचं जे बिझनेस आहे, काम आहे ते मी पाहील आणि मिस्टर विल्सन सुद्धा 2 आठवडे म्हणजे 4 आठवडे हा काम नियमितपणे करतात आणि एक दिवशी ते जातात, तर त्यांना तिथे लॉक लावलेला दिसतो आणि तिथे एक नोट ठेवलेली असते, एक चिठ्ठी लिहिलेली असते, की ही जी रेड हेडेड लीग आहे ती काय झालेली आहे, डिसॉल्व्ह झालेली आहे म्हणजे संपवण्यात आलेली आहे. आणि जेव्हा हे हे बघून त्यांना मिस्टर विल्सन यांना धक्का बसतो. ते आजूबाजूला चौकशी करतात, नेबरहूड म्हणजे जे शॉप वगैरे असतात आणि त्यांना कळतं, की इथे रेड हेडेड लीग नावाच्या संघटनेबद्दल कोणालाही काही माहीत नाही. ते मिस्टेरियस, हे रहस्यमय त्यांच्यासोबत झालेलं आहे. हेच सॉल्व्ह करायला ते शर्लॉक होम्सकडे जातात आणि शर्लॉक होम्स त्यांना काही प्रश्न विचारतात.
त्यांचा जो असिस्टंट आहे स्पॉल्डिंग त्याच्याविषयी प्रश्न विचारतात. आता इथे आपलं पार्ट 2 झालेला आहे, म्हणजे भाग 2 चालू झालेला आहे. व्हॉट हॅपन नेक्स्ट? म्हणजे आता शर्लॉक होम्स आता काय करतील? डिटेक्ट करतील, याचा शोध लावतील आणि ते शोध कसा लावतात आणि कसे गुन्हेगाराला पकडतात आणि विल्सनला कोणी फसवलं, कशासाठी फसवलं, तर या सेकंड पार्टमध्ये आता त्याचा उलगडा होईल. तर आपण व्हॉट हॅपन नेक्स्ट आता आपण ते बघूया काय दिलेलं आहे. बघा, मिस्टर होम्स पेड सरप्राईज व्हिजिट टू मिस्टर विल्सन शॉप. तर आपण बघितलं की जे विल्सन आहेत त्यांचं काय होतं, शॉप होतं, म्हणजे एक दुकान होतं. ते काय होते, पॉन ब्रोकर होते, म्हणजे लोकांना त्यांचं सोनं गहाण ठेवून काय करायचे, ते व्याजाने पैसे द्यायचे. त्याला पॉन ब्रोकर म्हणतात, म्हणजे गहाण ठेवून पैसे द्यायचे. तर मिस्टर होम्स पेड अ सरप्राईज व्हिजिट टू मिस्टर विल्सन शॉप. तर हे जे शर्लॉक होम्स आहेत, पेड अ सरप्राईज म्हणजे सरप्राईज व्हिजिट देतात टू मिस्टर विल्सन शॉप. तर मिस्टर विल्सनच्या शॉपमध्ये जातात आणि तिथे बघतात की म्हणजे काय आहे, ते शॉप कुठे आहे, कसं आहे, तर हे शोधायला तिथे सरप्राईज व्हिजिट जातात, म्हणजे अचानकपणे जातात. आणि बघा, ही चेक द पर्सन्स ट्राउजर्स हू ओपन द डोअर, ही हॅड अ सस्पिशियन इन हिज माइंड. तर बघा, ते जेव्हा त्या शॉपमध्ये जातात तर त्यांना बघायचं असतं की त्यांच्या शॉपमध्ये जो त्यांचा असिस्टंट आहे स्पॉल्डिंग, तो कसा दिसतो, काय करतो, तर हे त्यांना शर्लॉक होम्सला बघायचं असते, म्हणून ते सरप्राईजली व्हिजिट देतात आणि कुठल्या तरी बहाण्याने जातात. ते कुठल्या बहाण्याने, की त्यांना कुठला तरी ऍड्रेस हवा आहे आणि ते ऍड्रेस विचारण्याच्या बहाण्याने जे आहेत आपले मिस्टर विल्सन यांच्या शॉपमध्ये जातात. बघा, ही चेक द पर्सन, कारण त्यांना ही चेक द पर्सन, त्यांना त्या माणसाविषयी जाणून घ्यायचं असतं जो तिथे असिस्टंट म्हणून काम करतो. आणि त्यांनी जेव्हा ते जातात आणि जे डोअर आहे ते नॉक करतात, तेव्हा यांचा जो मिस्टर विल्सन आहे, यांचा जो असिस्टंट आहे, तो डोअर ओपन करतो. तर बघा, शर्लॉक होम्सला काय बघायचं असतं, ही चेक द पर्सन्स ट्राउजर्स. ट्राउझर म्हणजे काय, त्यांची जी पॅन्ट असते, ही जी दिसते ना पॅन्ट, तर हे पॅन्ट म्हणजे त्यांचं पॅन्ट चेक करायचं असतं, त्याचा ट्राउझर कसा दिसतो हे चेक करायचं असतं. हू ओपन द डोअर, म्हणजे जो कोणी दरवाजा ओपन करेल त्याचे त्यांना कपडे पाहायचे असतात, ट्राउझर पाहायचं असतं, काही डागा लागले आहेत का पॅन्टवर, की काही आपल्याला क्लू मिळतो हे बघायसाठी. क्लू म्हणजे काही सबूत मिळतो का असं. ही हॅड अ सस्पिशियन इन हिज माइंड, आणि त्यांच्या मनात काही सस्पिशियस असतं, काही असं गुपित असते, ते त्यांना फाइंड आउट करायचं असतं. म्हणून विल्सन यांच्या शॉपमध्ये जातात आणि त्यांचा जो असिस्टंट आहे डोअर खोलतो आणि त्यांना त्यांचं पॅन्ट बघायचं असतं, की म्हणजे काय आहे, कुठले डागा वगैरे आहेत. ही थॉट दॅट द क्राईम वॉज बीइंग प्लॅन्ड, सो ही अलॉंग विथ डॉक्टर वॅटसन. तर बघा, ही थॉट दॅट म्हणजे जे शर्लॉक होम्स आहेत, ही थॉट दॅट, त्यांच्या मनात असा विचार येतो, दॅट द क्राईम वॉज बीइंग प्लॅन्ड, म्हणजे त्यांना वाटतो की याच त्यांच्या शॉपमधूनच काय झालेला आहे, जो क्राईम घडणार आहे, म्हणजे जो गुन्हा घडणार आहे. क्राईम म्हणजे काय, जो गुन्हा घडणार आहे आणि तो गुन्हाचा जो प्लॅन आहे, वॉज बीइंग प्लॅन्ड, सो ही अलॉंग विथ डॉक्टर वॅटसन. त्यांना वाटते की इथूनच त्यांच्या शॉपमधून किंवा त्यांच्या विल्सन यांच्या घरातूनच क्राईमची सुरुवात होत आहे, इथूनच कुठला तरी गुन्हा घडणार आहे. आणि सो ही अलॉंग विथ डॉक्टर वॅटसन, आणि ते आपल्यासोबत कोणाला घेऊन येतात, त्यांचे जे फ्रेंड आहेत डॉक्टर वॅटसन यांना ते सोबत घेऊन येतात. आणि कोण कोण येतं, म्हणजे शर्लॉक होम्स आणि त्यांचे जे फ्रेंड आहेत ते जे विल्सन आहे त्यांच्या शॉपमध्ये जाऊन बघतात. बघा, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड अँड मिस्टर मेरी वेदर अ बँकर वेंट टू द सेलर ऑफ. तर बघा, ते शर्लॉक होम्स आहेत, तर परत 2 माणसांना घेऊन येतात. तर एकाचं नाव काय आहे, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड. तर स्कॉटलँड यार्डचे जे मिस्टर जोन्स आहे, स्कॉटलँड यार्ड म्हणजे जे पोलीस आहे ब्रिटनची, त्याला स्कॉटलँड यार्ड म्हटलं जाते. तर त्याचं जे स्कॉटलँड यार्डचे जे मिस्टर जॉन्स आहे त्यांना सोबत घेऊन येतात. अँड मिस्टर मेरी वेदर हे काय आहेत, एक बँकेत आहेत, म्हणजे जे बँकेचे ते अध्यक्ष आहेत, मिस्टर मेरी वेदर बँकर वेंट टू द सेलर ऑफ. तर बघा, ते आपल्यासोबत परत 2 लोकांना घेऊन येतात, स्कॉटलँड यार्डचे मिस्टर जोन्स आणि बँकेचे जे चीफ आहेत, जे मेन आहेत, ते मेरी वेदर ह्या दोघांना पण सोबत घेऊन येतात. आता बघूया, म्हणजे त्यांनी हा शोध कशामुळे लावला आणि त्यांच्या मनात कुठले प्रश्न अराईज होते. बघा, द सिटी ब्रांच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन द लंडन. तर मेरी वेदर हे कोण होते, जी ब्रिटनची काय होती, सिटी बँक म्हणजे बँक होती, लंडनची जी मेन बँक होती, जी सगळ्यात महत्वाची जी बँक होती, तर तिचे जे सिटी ब्रांचचे ते काय होते, मेन हेड होते, मिस्टर मेरी वेदर. तर त्यांना पण ते सोबत घेऊन आले. बघा, Mr. Merryweather, the chairman of the bank,
एक्सप्लेन दॅट द बँक हॅड बॉरोड. आता बघा, हे जेव्हा मेरी वेदरला जेव्हा भेटायला येतात, तर बघा हे काय आहे, ती लंडन मधली जी मेन बँक आहे, तर त्याचे काय आहेत, मेरी वेदर द चेअरमॅन ऑफ द बँक. तर हे त्या लंडनच्या मेन जी मेन ब्रांच आहे, मेन बँक ब्रांचचे जे हे आहेत, तर ते काय आहेत, हे चेअरमॅन आहेत मेरी वेदर. आणि ते एक्सप्लेन, ते सांगतात दॅट द बँक हॅड बॉरोड. ते सांगतात की त्यांच्या बँकेने काय केलेलं आहे, उधार घेतलेला आहे. बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. तर ते सांगतात की यांची जी बँक आहे, त्या यांच्या बँकेनी ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड त्यांनी बॉरोड केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात सोनं बॉरोड केलं, उधार घेतलेला आहे फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. फ्रान्सच्या बँकेकडून त्यांनी जे गोल्ड आहे ते बॉरोड केलेलं आहे, उधार घेतलेला आहे. अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. आणि बँकेच्या खाली जे तडघर आहे, जे सेलर आहे, तिथे ते गोल्डनी भरलेले जे बॉक्सेस आहेत ते काय ठेवलेले आहेत, तिथे ठेवलेले आहेत. आता मुलांना बघा, हे त्या बँकरकडे का बरं गेले असतील? जेव्हा मिस्टर शेरलॉक होम्स विल्सन यांच्या घराकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मागचा, पुढचा, राईट, लेफ्ट हँड सगळ्या बाजूचा काय केलं, ऑब्झर्वेशन केलं. तर त्यांनी बघितलं की त्यांच्या घराच्या आजूबाजूला दुकान आहेत आणि त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला काय आहे, एक बँक आहे. आणि त्या बँकेमध्ये बँक आहे आणि जे क्राईम वगैरे घडू शकते, तर त्या बँकेतलेच पैसे किंवा असं काहीतरी बँकेमध्येच असं काही खूप सारा पैसा किंवा गोल्ड आहे की जे गुन्हेगारांना जे आहेत त्यांना ते माहीत झालेलं आहे. आणि त्यांनी कुठेतरी मिस्टर विल्सन यांना मिसगाईड करून त्यांना कुठेतरी गुंतवून, त्यांना कामात गुंतवून त्यांच्या घरातूनच कुठली तरी सुरुवात झालेली आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्यांनी हेही ओळखलं होतं की यामागे त्यांच्याकडे त्यांचा जो असिस्टंट आहे, तो जो काम करतो आणि काम सोडून पुन्हा पुन्हा तो तळघरात जात असतो. आणि तिथूनच त्या तळघरातून त्या बँकेच्या तळघरापर्यंत काहीतरी टनल किंवा बोगदा खोदलेला असावा आणि हे त्यांचं प्लॅन असावं, हे कोणाच्या, मिस्टर विल्सन यांचं, मिस्टर शर्लॉक होम्स यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांना हे कळल्यानंतर त्यांनी विल्सन यांच्या शॉपमध्ये गेले आणि जेव्हा बेल वाजवली तेव्हा त्यांचा जो असिस्टंट आहे स्पॉल्डिंग, तो आला आणि त्यांना तेच पाहायचं होतं, त्यांच्या ट्राउझरवर कुठले निशाण आहे. बघा, बोगदा खोदत असेल, रेती मातीशी संबंध आला तर तसे मातीचे डाग वगैरे असतात. तर हेच त्यांना खात्री करून घ्यायची होती. आणि ही खात्री झाल्यानंतर त्यांनी जे आहेत, जे बँकेचे जे चेअरपर्सन आहेत मेरी वेदर, त्यांच्याशी संपर्क साधला आणि मेरी वेदरने सांगितलेला की अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. त्यांनी सांगितलं की आमच्या बँकेने फ्रान्सच्या बँकेकडून खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये गोल्ड काय केलेला आहे, बॉरोड केलेला आहे, उधार घेतलेला आहे. आणि ते जे बॉक्सेस आहेत ते कुठे ठेवलेले आहे, सेलर मध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे तळघरात ठेवलेले आहेत. बघा, Sherlock Holmes expected the criminals to act that very night, so they waited their total darkness in silence. तर आता Sherlock Holmes expected म्हणजे Sherlock Holmes जे डिटेक्टिव्ह होते त्यांचं एक्सपेक्टेशन होतं, त्यांना असं वाटत होतं द क्रिमिनल्स टू ऍक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि त्यांना वाटत होतं की हे जे क्राईम घडणार आहे, हे रात्रीच्याच वेळेस घडणार आहे, अंधाऱ्या रात्रीत घडणार आहे, जेव्हा डार्क असतो खूप. आणि त्यांना माहित होतं की ते जेव्हा गेले तो दिवस फ्रायडे होता आणि त्यांना माहित होतं की फ्रायडेच्या नंतर सॅटर्डे, संडे हे दोन्ही दिवस काय असतात, बँक बंद असते आणि गुन्हेगाराला म्हणजे या रात्रीतच काय करावं लागेल, हे 2 दिवस निवांत वेळ मिळतो आणि त्याच्यातच हे क्राईम घडू शकतं. म्हणून शर्लॉक होम्स एक्सपेक्टेड, त्यांचं असं एक्सपेक्ट होतं, त्यांना असं वाटत होतं द क्रिमिनल्स म्हणजे गुन्हेगार. क्रिमिनल म्हणजे काय, जे गुन्हेगार आहेत. क्रिमिनल म्हणजे काय, जे गुन्हेगार आहेत. द क्रिमिनल टू ऍक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि ऍक्ट म्हणजे जे क्रिमिनल जे गुन्हेगार आहेत ते आजच ऍक्ट दॅट व्हेरी नाईट म्हणजे आजच्याच रात्री ते काहीतरी इथे गुन्हा घडणार आहे, त्यांना माहित होतं. सो दे वेटेड डिअर इन टोटल डार्कनेस इन द सायलेन्स. म्हणजे या तळघरात काय केलं, डार्कनेस म्हणजे संपूर्ण अंधार असा होता. आणि त्या अंधारामध्ये हे जे शर्लॉक होम्स आहेत ते काय वाट पाहत होते. आणि त्यांनी जे आहेत मिस्टर जॉन होते आणि जे बँकर होते मेरी वेदर, त्यांना पण एक काम दिलेलं होतं. बघा, ऑल द इस्केप रूट्स वर ब्लॉक्ड. आणि त्यांना माहिती होतं की हे जे गुन्हेगार आहेत, हे क्रिमिनल आहेत, कुठून कुठून पळून जातील हे त्यांनी हेरलं सुद्धा होतं. कारण बँकेच्या जवळून मिस्टर विल्सनचे जे घर होतं किंवा शॉप होतं, तिथे जाण्याचा एक रस्ता होता. आणि तळघर म्हणजे सेलर मधून दुसऱ्या सेलरमध्ये काय केलं होतं, बोगदा तयार केला होता आणि ते त्यांच्या गेटमधून पळून जातील म्हणून ते त्यांनी मार्ग पण पोलिसांना तिथे ठेवून काय केलेलं होतं, सगळं ब्लॉक करून ठेवलं होतं, म्हणजे बंद करून ठेवलं होतं. बघा, आफ्टर
आफ्टर सम टाइम, म्हणजे आता काही वेळानंतर शर्लॉक होम्स त्यांच्या मित्रांसोबत किंवा त्यांचे जे मदतगार होतो वॅटसन सोबत ते त्या तळघरातच काय वाट बघत होते. आणि तेवढ्यात आफ्टर सम टाइम, काही वेळेनंतर काय झालं, दे देअर केम टू पीपल, तिथे 2 माणसं आली. वन ऑफ देम वॉज स्पॉल्डिंग एलाइस, आणि त्याच्यातला एक कोण होता, स्पॉल्डिंग एलाइस, म्हणजे त्याच्यातला जो होता एक जो मनुष्य होता तो स्पॉल्डिंग होता. स्पॉल्डिंग म्हणजे कोण, जो विल्सनच्या घरी त्याचा असिस्टंट म्हणून काम करतो, त्याच्यातलाच तो एक मनुष्य होता. द क्रिमिनल जॉन क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस. आणि एक त्या 2 माणसं होते, ते त्याचं जे असिस्टंट स्पॉल्डिंग होता, आणि तो दुसरा मनुष्य होता त्याचं काय नाव होतं, द क्रिमिनल, म्हणजे दुसरा क्रिमिनल म्हणजे जो दुसरा गुन्हेगार होता त्याचं नाव काय होतं, जॉन क्ले नावाचा दुसरा गुन्हेगार होता, तो होता अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस. आणि हा जो जॉन क्ले होता तो कोण होता, रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस, म्हणजे ज्यांनी मिस्टर विल्सनला जॉब दिलेलं होतं, अपॉइंट केलेलं होतं, रेड हिग लेकचे जे अध्यक्ष म्हणून, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्यांनी ठेवलं होतं, तर डंकन रॉस आणि स्पॉल्डन हेच काय निघाले, 2 मेन गुन्हेगार निघाले. आणि त्यांनी, विल्सन यांनी काय केलं, म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केला. दे वर कॉट रेड हँडेड, आणि शर्लॉक होम्सनी त्यांना रेड हँडेड पकडलं, म्हणजे चोरी करताना त्यांना पकडण्यात आलं. मिस्टर मेरीवेदर थँक होम्स प्रोफ्युजली, म्हणजे बघा मिस्टर जे आहेत मेरीवेदर थँक्ड होमलेस प्रोफ्युजली, म्हणजे खूप कळवळून ते काय करतात, त्यांना धन्यवाद बोलतात, फॉर प्रिव्हेंटिंग वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट द बँक रॉबरी. म्हणजे बँक रॉबरी म्हणजे काय, बँक लुटण्यात येणार होती, आणि हा जो धूर्त असा अटेम्प्ट होता, म्हणजे हा धूर्त असा गुन्हेगारांनी रचलेला जो प्लॅन होता, तो जो प्लॅन, धूर्त असा जो प्लॅन होता रॉबरीचा, म्हणजे बँक लुटण्याचा जो गोल्ड लुटण्याचा जो प्लॅन होता, ते कोणी वाचवलं, मिस्टर जे शर्लॉक होम्स आहे यांनी ते वाचवलं. त्यामुळे मिस्टर मेरीवेदर यांनी त्यांना मनापासून काय केलं, म्हणजे थँक्स बोलले ते.